अचलपूर येथे अनवरपुऱ्यातील पशुपालकाच्या गोठ्यावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, 11 बकऱ्यांना केले ठार. अचलपूर शहरातील अनवरपुरा येथील एका पशुपालकाच्या गोठ्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गोठ्यातील एकूण 11 बकऱ्यांना ठार केले असल्याने या घटनेत पशुपालकाचे 2 लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे दिसत आहे. आज दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 4 वाजताच्या दरम्यान अनवरपुरा येथील अशोक विश्वनाथ रंभाड यांच्या गोठ्यात मोकाट कुत्र्यांनी घुसून 11 बकऱ्यांना ठार केले. बकरी पालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या या पशुपालकाने मुलीच्या लग्नासाठी हे पशुधन राखून ठेवले असल्याचे कळते. मात्र मोकाट कुत्र्यांनी 11ही बकऱ्यांना जाग्यावरच ठार केल्याने या पशुपालकांच्या स्वप्नावर पाणी फिरले. याच परिसरात काही दिवसा अगोदर मोकाट कुत्र्यांनी एका गाईच्या वासराला देखील ठार मारले असल्याने पशुपालकांमध्ये चिंता वाढायला लागली आहे. घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली असून अचलपूर पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार मिश्रा यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळ पंचनामा कार्यवाही केली. तहसील कार्यालयाचे कर्मचारी देखील घटनास्थळावर उपस्थित असल्याचे दिसून आले. अचलपूर नगर परिषदेने ताबडतोब शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनवरपुरा येथील पशुपालकांनी केली आहे. काय झालं तुमचे? बकऱ्या खाल्ल्या कुत्र्यांनी. किती बकऱ्या खाल्ली? 11. आणि मागच्या वेळी काय झालं होतं? मागच्या वेळी म्हशीचे बच्चे खाल्ले, गाईचं बच्चे खाल्लं. आता मागच्या हप्त्यात गाय आणली आम्ही. आणि हे बकऱ्या तुम्ही कशासाठी ठेवले होते? मुलीच्या लग्नासाठी. किती नुकसान झालं तुमचं? 2 लाख रुपयाचं नुकसान झालं. प्रशासनाला तुमची विनंती काय आहे? आम्हाला काहीतरी मदत करा आणि त्या कुत्र्यांचा इलाज करा. गजानन विश्वनाथ रंभाड. कुठे राहता पूर्ण सांगा. गजानन विश्वनाथ रंभाड अनवरपुरात राहतो. आणि आमच्या बकऱ्या कुत्र्यांनी रात्री फाडल्या. किती बकऱ्या होती? 11 बकऱ्या होत्या. मागील काय घटना झाली होती? मागं गायच्या वासराले फाडून खाल्लं त्यानं. त्यानंतर बकऱ्याला खाल्लं. कमसे कम 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान आहे आमच्यावालं. प्रशासनाला तुमची काय विनंती आहे? हा, आता प्रशासनाला विनंती आहे, आमचं काय तर पाहिजे मुआवजा द्यावा आम्हाला काही ना काही. आमचं त्याच्या मात्र जीवन आहे. बोला, नाव बोला. अशोक विश्वनाथ रंभाळ. कुठे राहतं? अनवरपुऱ्यात. काय झालं? हे बकऱ्या कुत्र्याने खाल्ल्या. किती वाजता? 3:30 वाजता रात्री. कपड़ा खोलने वो भी दिख जाएगा ना. हाँ हाँ निकल. पलटून टाकतील पलटून. हाँ असं राहू दे.